फॉर यू. होतं माझं एका मुलीवर जीवा पाडते. एकतर्फी प्रेम होतं माझं. शेवटची आठवण होती आमची. माझा जीव पूर्णपणे तुमच्या नजरेच्या आत सैल करून टाका साहेब प्लीज. नंदिनी काय झालं? नाही काय नाही. अगं चेहरा का उतरलाय मग माझा? नाही आई काय नाही. काही नाही काय ग? अंडी हातात धरून विचार करत बसलीस. अंड्यांचा विचार करतेस का? नक्की काय करावं? उकडावी का भुर्जी करावी का ऑमलेट? काही करेन मी. तुम्ही सांगा ना काय करू. लगेच करते. मी नाही हा. आता तू ठरवायचं आहोत. नंदिनी किचन मध्ये काम करत असते. काम करत असताना नंदिनी अंड्याने भरलेली प्लेट दुसऱ्या साईडला ठेवत असते. परंतु ते अंडे बघून नंदिनीला जीवाची आठवण येते. जीवाबरोबर घालवलेले काही क्षण तिला आठवू लागतात. जीवाने बनवलेला अंड्याचा नाश्ता नंदिनीला आठवत असतो. त्यानंतर एकदा जीवाने त्या अंड्यांवर सॉरी असं लिहिलेलं असतं ते सुद्धा नंदिनीला आठवत असतं. त्यानंतर नंदिनीला आठवतं की जीवा म्हणत असतो, होतं माझं एका मुलीवर प्रेम, एकतर्फी प्रेम होतं. हँडबॉल तुटल्यानंतर जीवा ओरडत असतो, शेवटची आठवण होती ही आमची. आणि नंदिनीने जीवाला दिलेले डिवोर्स पेपर हे सर्व नंदिनीला आठवत असतं. नंदिनी विचार करतच असते. एवढ्यातच ते मानिनी येते. मानिनी म्हणते, नंदिनी काय झालं? नंदिनी म्हणते, नाही काही नाही. मानिनी म्हणते, अगं चेहरा का उतरलाय मग? नाही आई काही नाही. मानिनी म्हणते, अंडी हातात घेऊन विचार करत बसली आहेस. अंड्यांचा विचार करत होतीस का? काय करावं? ऑमलेट करावं, भुर्जी करावी की उकडावीत? नंदिनी म्हणते, काहीही करेन, तुम्ही सांगा ना काय करू, लगेच करते. मानिनी म्हणते, मी नाही हा, आता तू ठरवायचं आहेस. आता इथून पुढे ना काय करायचंय, कधी करायचंय, कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे, हे सगळं हळूहळू तू आणि काव्या ठरवायला घ्या. आता हे सगळं माझ्या सुना ठरवतील. म्हणजे कसं, मी रिटायर व्हायला मोकळी. नंदिनी म्हणते, आपल्याला जे जमणार नाहीये त्याच्याबद्दल कशाला बोलायचं? मानिनी म्हणते, अच्छा एवढा कॉन्फिडन्स? अगं माझा वसा चालू ठेवणारी एक हुशार सक्षम सून आली आहे ना घरात. खरंच माझ्या मागे हे घर, हे स्वयंपाकघर सगळं तू नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. आता मी ब्रेक घेणार आहे, त्यामुळे हे सगळं तू ठरव, मी फक्त तुला मदत करणार. त्यानंतर तेथून मानिनी बाजूला होते. नंदिनी म्हणते, आई सून म्हणून सगळंच्या सगळं माझ्यावर सोपवायला निघालेत. पण जेव्हा त्यांना कळेल की मी या घरची सून फार काळ राहणार नाहीये तेव्हा काय होईल? डिवोर्स जीवांकडून घेणार आहे. पण आई बाबांशी जोडलेल्या नात्याचं काय करू? दुसरीकडे वसुआत्या खूप टेन्शनमध्ये असते. रम्या विचारत असते, काय झालं, तुझा मूड का ऑफ आहे? वसुआत्या म्हणत असते, मला माझी भीती खरी होताना दिसते. रम्या म्हणते, कुठली भीती खरी होताना दिसते, काय बोलतेस तू? वसुआत्या म्हणते, माझा डोळा का फडफडत होता ना ते आता माझ्या लक्षात आलंय रम्या. सगळं अभद्र घडतंय. रम्या म्हणते, अगं काय घडतंय? हे बघ आई, आत्ता कुठे माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी छान घडतायत, पण तू सारखं निगेटिव्ह का बोलतेस ना तेच कळत नाहीये मला. वसुआत्या म्हणते, पुढे गोष्टी निगेटिव्ह घडू नयेत ना म्हणून मी आता गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करते, पण काही घडतच नाहीये नीट. वसुआत्या म्हणते, मी तुला काल काय म्हटलं होतं की दरवाजाच्या बाहेर कुणीतरी आहे. रम्या, तो फ्लॉवर पॉट असाच नाही पडला, नक्की कुणाचा तरी हात लागलेला असणार. रम्या म्हणते, कुणाचा? वसुआत्या म्हणते, मला वाटतं पिहूचा. रम्या म्हणते, काय पिहू? ती कशी असेल तिथे? वसुआत्या म्हणते, हो तीच असणार, कारण मी जेव्हा तिला विचारायला गेले बाळा काय झालंय म्हणून, तेव्हा ती मला बघून घाबरली आणि दूर निघून गेली. रम्याला सुद्धा तो क्षण आठवू लागतो. पुढे वसुआत्या म्हणते, मानिनी सांगत होती की पिहूला फिट यायच्या आधी पिहू काहीतरी सांगणार होती. रम्या घाबरूनच म्हणते, बापरे, ती मामीला हे सांगणार नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून तू किडनॅप केलं म्हणून? वसुआत्या म्हणते, हे जर काय घरच्यांना कळलं ना तर मला घराबाहेरच काढतील. रम्या म्हणते, आई, आणि जर का असं झालं ना तर डिवोर्स होऊन सुद्धा पार्थ आणि माझं लग्न कधीच होणार नाही. रम्या म्हणते, या पिहूमुळे आधीच खूप काही भोगलाय मी, आता परत तिने काही गडबड केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. वसुआत्या म्हणते, काहीही झालं ना तरी हे गुपित कधीही कुणालाही कळता कामा नये. दुसरीकडे सगळेजण नाश्ता करत असतात. मानिनी मिथुनला म्हणत असते, मिथुन भाऊजी असं चिवडत बसू नका, खा बरं. मिथुन काका म्हणतो, काही नाही ओ वहिनी, पिहूची जरा काळजी लागून राहिली आहे. काल जीवाने रात्री फोन केल्यानंतर धावत पळत घरी आलो. नंदिनी मला म्हणाली, काका आता काही काळजी करू नका, तिला बरं वाटतंय, ती झोपली. तेव्हा माझा जीवात जीव आला. मानिनी म्हणते, मान्य आहे मला मिथुन भाऊजी, पण आता पिहूपाशी मंजूताई बसल्या आहेत ना, तुम्ही खाऊन घ्या बरं. पार्थ म्हणतो, ताप उतरलाय ना? काका म्हणतो, हो हो गेलाय, पण जरा अशक्तपणा आहे तिच्या अंगात म्हणून झोपली ती. काल रात्रभर आम्ही तिच्या बाजूला बसलो, रात्रभर डोळा लागला नाही. वहिनी काहीही म्हणा, हा मुली ना घरच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनासारख्या असतात. बापाचं काळीज कितीही वाघासारखं असलं ना, मुलींना जरा काही कमी जास्त झालं ना की सशासारखं होतं काळीज. काल परवापर्यंत माझी लेक हसत होती, खेळत होती, माझं चित्र पण काढत होती. अचानक कसं काय तिला फिट आली मला काही कळलंच नाही. जीवा म्हणत असतो, काका अरे नको काळजी करूस, आणि तापही उतरलाय ना आता. मानिनी म्हणते, जीवा मुलांना अरे काहीही झालं ना तरी आई वडिलांना टेन्शन येतच. जीवा म्हणतो, हो आई, पण आता आपण सगळे आहोत ना. बरं तिला नेमकं काय सांगायचं होतं ते कळलं का? एवढ्यातच रम्या आणि वसुआत्या तेथे येतात. वसुआत्या म्हणते, अरे बापरे, अजूनही त्याच विषयावर बोलताय तुम्ही? आता पिहूला बरं वाटलंय ना, मग बंद करा ना हा विषय. मानिनी म्हणते, वसुताई आपली पिहू लहान आहे हो. नंदिनी म्हणते, हो, आणि आजकालच्या लहान मुलांकडे खूप लक्ष द्यायला लागतो, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावंच लागतं, नाहीतर मग सगळ्या गोष्टी त्या मनात ठेवतात, नाहीतर मग उगाच ते डिप्रेशन वगैरे असं काहीतरी चालू होतं ना. मिथुन काका म्हणतो, अरे बापरे, एवढं सगळं असतं? आपल्या वेळात नव्हतं हो ताई. मानिनी म्हणते, अहो मिथुन भाऊजी कदाचित असेलही, आणि त्याची नावं काय आहेत हे आपल्याला माहित नसेल, आणि तसंही
आपण आपल्या लहानपणी मनात गोष्टी ठेवायचो का? सगळं तर बोलून टाकायचो. मिथून काका म्हणतो हो ना. मानिनी म्हणते आणि लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असं उगाच म्हणत नाहीत. खरंच त्या फुलांकडे लक्ष द्यावं लागतं, त्यांना जाणून घ्यावं लागतं. रोज हळूहळू प्रेमाने पाणी घातलं की मग ती फुलं बहरतात. त्यानंतर मानिनी लगेच जीवाचे किस्से सांगू लागते. पुढे वसु आत्या म्हणत असते खरं तर ना कुठलीही गोष्ट घरच्यांपासून लपूनच ठेवू नये. एवढ्यातच दरवाजावर कोणीतरी येतं. कल्पना म्हणते ताई कोर्टाकडून पत्र आलंय, सही लागेल. पार जीवा नंदिनी हे सर्व खूप घाबरतात. त्यानंतर मानिनी ते पत्र सर्वांसमोर घेऊन येते आणि म्हणत असते केसबद्दल लेटर आहे. पार्थ म्हणतो केसबद्दल? जीवा म्हणत असतो आई अगं कोणत्या केसबद्दल पत्र आहे? मानिनी म्हणते तुम्ही जरा यांना फोन करता का? मिथुन काका म्हणतो काय झालं वहिनी? मानिनी म्हणते आपण केस जिंकलोय. जीवा म्हणतो 1 मिनिट कोणती केस? वसु आत्या म्हणते मानिनी तू त्या शाहूवाडीच्या केसबद्दल बोलतेस का? मानिनी म्हणते हो अगदी बरोबर आहे. त्यानंतर मानिनी ही केस का चालली होती हे त्या केसबद्दल सांगत असते. मानिनी म्हणते सत्यनारायणाची पूजा घातली आणि एवढी चांगली बातमी आपल्याला मिळाली. म्हणजे गुरुजी जेव्हा सांगतात त्याला काहीतरी अर्थ असतोच. वसु आत्या म्हणते अच्छा म्हणजे ही बातमी मिळावी म्हणून गुरुजींनी सांगितलं होतं का सत्यनारायण करा म्हणून, की दुसरी कोणती तरी अति महत्वाची बातमी कळणार म्हणून सांगितलं होतं? त्यानंतर मिथुन काका पिहूला बघायला जात असतो परंतु रम्या उठते आणि म्हणते माझं नाश्ता करून झालाय, मी बघून येते पिहूला असं म्हणून रम्या पिहूच्या रूममध्ये जाते. रम्या म्हणते मी तिच्यासाठी गरम गरम सूप पण घेऊन जाते. वसु आत्या रम्याला खुणावत असते. त्यानंतर रम्या आले असं म्हणून निघून जाते. मिथुन काका म्हणतो मस्त जागा आहे, आपण ना पावसाळ्यात तिकडे ट्रिप काढूया. यावर वसु आत्या म्हणते हो हो सगळ्यांनी जाऊया. पार जीवा आपापल्या बायकांना घेऊन यायचं आहे बरं का. नंदिनी इकडे मनातच म्हणत असते नाका तोंडाशी आलं होतं, अक्षरशः थोडक्यात निभावलंय. आज हे कोर्टाचं लेटर आनंद घेऊन आलाय पण आमच्या डिवोर्सचं लेटर आलं तर काय अवस्था होईल यांची. दुसरीकडे मंजू आत्या पिहूला विचारत असते बाळा कसं वाटतंय आता? पिहू म्हणत असते बरं वाटतंय. मंजू आत्या म्हणते तुला बरं नाहीये हे कळल्यापासून सगळ्यांना किती काळजी होती तुझी माहितीये तुला? मामी, नंदिनी वहिनी, पार्थ दादा, जीवा दादा, वसु मावशी. वसु आत्याचं नाव ऐकल्यानंतर पिहूला लगेच वसु आत्याचे शब्द आठवू लागतात. याच वसुंधराने दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं आणि पिहू लगेच घाबरू लागते. मंजू आत्या विचारत असते पिहू काय झालं बाळा? वसु आत्याचं नाव ऐकून पिहू खूप हायपर होत असते. मंजू आत्या तिला एवढ्यातच तेथे रम्या येते आणि म्हणते हे प्रिन्सेस बरं वाटतंय का, कशी आहेस? पिहू घाबरतच म्हणते हो ठीक आहे ठीक आहे. रम्या म्हणते अरे यार फक्त ठीक बट डोंट वरी. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, टोमॅटो सूप. तुला आवडतं की नाही? हे प्यालीस ना की तुला परफेक्टली फाईन वाटेल. पिहू मात्र रम्याकडे खूप घाबरून बघत असते. मंजू आत्या पिहूला म्हणत असते बघितलं रम्याताई तुझी किती काळजी घेते. रम्या म्हणते काळजी असणारच ना मावशी, मोठी बहीण आहे ना मी तिची. त्यानंतर रम्या मंजू आत्याला म्हणते मावशी तुला आई बोलवत होती, तू भेटून येतेस का? तोपर्यंत मी पिहूला सूप भरवते. परंतु पिहू खूप घाबरत असते. ती मंजू आत्याला सोडायला नाही असं म्हणत असते. ती मंजू आत्याला जाऊ नकोस असंच म्हणत असते. परंतु मंजू आत्या म्हणत असते अगं मी आलेच, तू सूप पी, तेवढ्या वेळात मी आले असं म्हणून मंजू आत्या तिथून निघून जाते. दुसरीकडे जीवा मिथुन काकाला म्हणत असतो अरे बस कर ना, ठसका लागतोय तरी शेंगदाणे कोंबतोय तोंडात. काका म्हणतो अरे बाबा तुझ्या शेंगदाण्यामुळे ठसका लागला नाहीये, तुझ्या त्या डेंजर बातमीमुळे ठसका लागलाय मला. म्हणजे माझं असं झालंय एक तर मी कर्जबाजारी आणि पैसे मागायला आलो शेजारी. असं कसं काय जमतं रे तुम्हाला? डायरेक्ट डोक्यात गोळी. जीवा म्हणतो मस्करी करू नकोस रे, नंदिनी किती हर्ट झाली होती माहितीये तुला आणि मी पण. मिथुन काका म्हणतो अरे पण डिवोर्स का दिला तुम्ही? डिवोर्स देताना एकाच्याही डोक्यात विचार आला नाही की कुणीतरी एकाने माघार घ्यावी? बरं तिचं जाऊ दे, तिला खूप त्रास झाला पण तू तरी माघार घ्यायचीस. जीवा म्हणतो अरे असं काय करतोय, माझं माहिती आहे ना तुला, मी माझ्या पास्टमधून मुआन व्हायचं ठरवलं तेव्हा कुठे मला आजूबाजूला काय चाललंय, आमच्या नात्याचं काय करता येईल याचा विचार करायला मला वेळ मिळाला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. अरे तिला डिवोर्स हवा होता. तिला असं वाटतंय की मी तिचा विचार कधीच करणार नाही आणि आता तिला कन्व्हिन्स करणं खूप कठीण आहे. मिथुन काका म्हणतो असं तिला वाटत होतं. जीवा म्हणतो हो असं तिला वाटत होतं. तिला असं वाटत होतं की मला डिवोर्स हवाय, मला मोकळं व्हायचंय. मिथुन काका म्हणतो अरे आता केलंय ना मोकळं तुला, आता फिर पक्षासारखं या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर. आता तुला नंदिनी एक शब्दही बोलणार नाही कारण आधी बायको होती म्हणून तुला बोलण्याचा त्रास होत होता. आता ती बोलत नाही म्हणून काय त्रास व्हावा तुला? जीवा म्हणतो तू नक्की काका आहेस ना माझा? अरे काय दुश्मन असल्यासारखा बोलतोयस? मिथुन काका म्हणतो अरे जिगर आधी काका म्हणून तुला समजावून सांगितलं, नंतर मित्र म्हणून तुला समजावून सांगितलं पण तू ऐकायलाच तयार नाहीस. गाडी सुटायच्या आत गाडीमध्ये बस तिच्याबरोबर आणि बोल तिच्याशी. तू कुठे बसलास? प्लॅटफॉर्मवर 10 रुपयाची भेळ खात बसलास. लाख मोलाचा माणूस गमावलायस तू. नको नको ती पत्र लिहिलीस. आता मला सांग पुढे काय? जीवा म्हणतो काय पुढे काय? 6 महिने वाट बघा असं सांगितलंय कोर्टाने आणि 6 महिन्याने जाऊन सांगायचं आपल्याला एकत्र राहायचंय की नाही. हे ऐकून मिथुन काकाला आनंद होतो. मिथुन काका म्हणतो येस आय लाईक धिस. जीवा म्हणतो काय 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 होतंय काय तुला? मिथुन काका म्हणतो जीवा काय सांगू तुझ्या लक्षात येत नाहीये मित्रा. ट्रेन तर प्लॅटफॉर्मवरून सुटलीये पण पुढे तिला सिग्नल मिळाला नाही म्हणून जरा पुढे जाऊन थांबली. अरे हातातली 10 रुपयाची भेळ सोड आणि लाख मोलाचा आपला माणूस गमावतोय ते घेऊन ये परत. जीवा म्हणतो अरे काय बोलतोयस तू, मला काहीही कळत नाहीये, काय चाललंय? मिथुन काका म्हणतो अरे तुला कसं कळणार? माननीय आदरणीय कोर्टाचा निर्णय म्हणजे जे तुम्हाला जमलं नाही ना ते कोर्टाने करून दाखवलंय. जी व्हॅलिडिटी तुम्ही संपवायला निघाला होतात ना ते कोर्टाने आता सांगितलंय. तुमचं नातं 6 महिन्यासाठी रिचार्ज करा आणि राहा एकत्र 6 महिने. जीवा म्हणतो नाही राहू शकत, आम्ही एकत्र नाही राहू शकत कोर्टाच्या रूल प्रमाणे. पण हा हे आम्ही आई बाबांना कसं सांगायचं हे कळत नाहीये, ते नीट विचार करून नंतर कधीतरी सांगू असं ठरवलंय.
काका म्हणतो तू काही ठरवू नकोस भाई, मी सांगतोय ना, तू काही ठरवू नकोस, तुला काही गरज पडणार नाही, मी सांगतोय ना, काका सांगतोय ना. मिथून काका म्हणतो मी तुला 2000च्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो, तुमचा डिवोर्स होणार नाही. हा मिथून काकाचा शब्द आहे. जीवा म्हणतो आता ह्यात कसलं लॉजिक आहे. काका म्हणतो मॅजिक शोधू नकोस, पुढच्या 6 महिन्यात काय मॅजिक होणार आहे ते बघ. दुसरीकडे रम्या पिहूला सूप देत असते. रम्या पिहूला म्हणत असते काय ग आवडली का चव, छान लागतंय ना. पिहू हो असं म्हणत असते. पुढे रम्या म्हणते काय ग पिहू, काल घाबरवलंस तू आम्हाला सगळ्यांना अचानक, फिट्स कशामुळे आल्यात ग तुला, काही झालंय का असं म्हणून रम्या पिहूला हात लावत असते. परंतु पिहू रम्याचा हात बाजूला करते. रम्या म्हणत असते असं कसं काही नाही झालं, तेव्हा तुला किती ओरडा बसला होता आठवतंय ना. पिहू हो असं म्हणते. आता तसा ओरडा नको असेल तर मामीला काय सांगणार होतीस ते सांग मला, काय झालंय ते. हे बघ मी तुझी रम्याताई आहे की नाही, माझ्यापासून कशाला लपवतेस. रम्या पिहूला विचारत असते काय झालं मला सांग. पिहू काही नाही असं म्हणत असते. परंतु रम्या तिच्यावर ओरडत असते असं काही नाही, असं कसं, उगाच फिट्स आले तुला काल, सांगतेस की असं म्हणून रम्या पिहूचा हात पिरगाळत असते. एवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि जोराने ओरडते रम्या. नंदिनीला समोर बघून रम्या खूप घाबरते. नंदिनी आत येऊन रम्याला म्हणते हात सोड तिचा आणि पिहूला जवळ घेते. पिहू खूप घाबरलेली असते आणि ती नंदिनीला मिठी मारते. नंदिनी रागानेच रम्याकडे बघत असते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मिथून काका जीवाला म्हणत असतो तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही. दुसरीकडे नंदिनी रम्याला म्हणत असते गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं, म्हणून तिचा हात असा तू गच्च धरला होतास. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर. रम्या म्हणते माझा संबंध कशाला असेल, हे बघ मी काहीही केलेलं नाहीये. नंदिनी म्हणते आणि जर तू काही केलं असशील तर ते मी नक्की शोधून काढेन. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी रिव्ह्यू विथ सौ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब. काय ग आवडली का चव, छान लागतंय ना. घे. काय ग पिऊ, काल घाबरवलंस आम्हाला सगळ्यांना तू अचानक, फिट्स कशामुळे आल्या ग तुला, काही झालंय का. नाही काही नाही. असं कसं काही नाही झालं, मामी सांगत होती की खूप घाबरली होतीस तू काल, कशामुळे. काही झालं नाही ना बाळा, म्हणजे शाळेत फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या घरात. नाही काही नाही, मी जाते. पळून जाऊ नकोस, आय नो युअर ओल्ड हॅबिट. अगं मला काळजी वाटते ना मला तुझी, गोष्टी लपवायची खूप वाईट सवय आहे तुला. माझ्या लव्ह लेटर मध्ये स्वतःचं डोकं लावलं आणि लपवून ठेवलं ना ते तू, तेव्हा तुला किती ओरडा बसला होता की नाही, आठवते ना. आत्ता जर तसं नको असेल तर मामीला काय सांगणार होतीस ते सांग मला, काय झालं ते. बघ मी तुझी रम्यात आहे की नाही, माझ्यापासून कशाला लपवतेस, काय झालं. काय नव्हतं. असं कसं काही नाही, उगाच फिट्स आले तुला काल,